हॅलो फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. ब्लॉगला सुरुवात करणार आहोत आपण जेवण बनवण्यापासून. इथे मी आमटी बनवली होती आणि त्या आमटीचा वास इतका मस्त घरभर पसरला होता ना की कायच बोल. भाकऱ्या घेतल्यात बनवायला आणि भाकरीचं पीठ किती गरम असतं ते तुम्हाला सांगायलाच नको. माझा हात खूप भाजत होता. मला भाकऱ्या जास्त बनवता येत नाही, पण भाकऱ्या खूप आवडतात आणि ह्या भाकऱ्या ज्या आहेत ना त्या मी पाण्यावरच्या बनवल्या होत्या आणि त्या झाल्याही होत्या छान. माझं म्हणजे प्लॅन सक्सेसफुल झाला, फ्लॉप नाही झाला, हे अगदी कौतुकाने सांगेन मी. आज जेवणात हिरव्या वाटाण्याची भाजी होती, भात, आमटी. त्यांच्या कंपनीची गाडी येते आणि मी सेकंड फ्लोअरला राहत असल्यामुळे मला असं वाटतं की त्या बिचाऱ्याला कशाला एवढं वरपर्यंत यायचं, म्हणून मग मी दोरीमधून लटकवते, मग तो येतो आणि घेऊन. जेवण तर झालं पण घरात बाकीचीही कामं असतात ना, तर मग आता मी कपडे धुवायला आले आणि बघते इथे जेव्हापासून हे ऑनलाईन पेमेंट झालंय ना तेव्हापासून महिला वर्गाचा एवढा प्रॉब्लेम झालाय की नवऱ्याच्या खिशामध्ये 1 रुपया सुद्धा भेटत नाही. इथे तर मला काहीच भेटलेलं नाहीये. मग मशीनला कपडे लावले आणि त्यानंतर माझं सगळं आटपून शिवांशच्या स्कूलचा टाइम झाला होता, 12:30 वाजले होते आणि मग 12:30 वाजता त्याचं स्कूल सुटतं, म्हणून मग त्याला आणायला गेले. स्कूल खूप जवळ आहे त्याच्यामुळे माझे कष्ट खूप वाचतात, काहीच प्रॉब्लेम होत नाही. मग तो घरी येतो, असे गप्पा वगैरे मारत मारत घरी येतो. शाळेत काय काय घडतं ते त्याला सगळं सांगायचं आणि त्यानंतर हा आमचा रोजचाच असतो कार्यक्रम, त्याच्यात आमची जवळजवळ 2 ते 3 मिनिटं जातात. त्याला दरवेळी ते लॉक ओपन करायचं असतं पण ते कधी काय ओपन होत नाही. पण झाल्यानंतर मग त्याचा इकडे पझलचा गेम सुरू झाला. त्याला ह्याच्यामध्ये त्याचं डोकं भरपूरच चालतं. इकडे त्याने सगळं सोडवून ठेवलेलं पण तुम्ही बघू शकता. ते झाल्यानंतर हा त्याचा दुसरा गेम. त्याला म्हणजे न बोलण्यासारखं आहे ते. तो एवढी एनर्जी कुठून आणतो मला खरंच कळत नाही. सकाळी लवकर उठून शाळेत जातो, मग दुपारी आल्यावर जरा झोपावं हे त्याचं कधीच काय नसतं आणि जर तो झोपला नाही तर मग ती झोप माझ्याही नशिबात नसते कधीच. संध्याकाळ झाली आणि त्याला ते इन्स्टंट पॉपकॉर्न खायचे होते, म्हणून मग ते पॉपकॉर्न बनवले आणि त्याला खाऊ दिले. संध्याकाळचे 7 वाजले आणि मग देवबत्तीचा टाइम झाला, म्हणून आमचे साहेब आता देवबत्ती करतायत. इथे तो माझ्या नमस्कार करतोय, अगदी नित्यनेमानेच रोजच करतो. आणि आता रात्र झाली आणि इकडे दुसरे साहेब घरी आले आहेत. खूपच दमलेले भागलेले दिसत आहेत जिने चढून, पण चेहऱ्यावर कायमच स्माइल असते. बिचारा शिवांश दिवसभर विचारत असतो की पप्पा कधी येणार, पप्पा कधी येणार. त्यानंतर मग जेवण वगैरे आटपून आमचा रोजचा कार्यक्रम रात्रीचे 12:30 वाजले आहेत आणि आम्ही नटून थटून कुठे बाहेर फिरायला नाही जात आहोत. आमचा व्हिडिओ तुम्ही आमचे ऋषीभाग्यावरचे शॉर्ट व्हिडिओ बघितले ना, बघितले नसतील तर नक्की बघा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग कसा वाटला तेही सांगा. तोपर्यंत बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओत.